गुड मॉर्निंग भावांनो, नवीन ब्लॉग आपला झालाय चालू. आज रात्री कोकोकोला भरले, पाटील भरले रात्रीच. इथे येऊन 11 वाजता झोपलंय आणि मी रात्री 11 वाजता गेलो कंपनी. भावांनो 22 तारीख आहे आज. आजपासून माझा प्रवास सोबतीला पाटील दोन्ही गाड्या कोकोकोला निघालोय आम्ही आता बेंगलोरसाठी. तर भावांनो माने पाटील आणि आम्ही आता आलेलो आहे बघा एम के हुबळीच्या पुढं राजस्थानी ढाब्याला. दोन्ही पण महिना समोर उभायचं. डॉगेज बाईमध्ये काय करतोय पाटखांची ते. आणि भावांनो काय केलं, बल्ब घेतली, बल्ब बोर्डावले बल्ब, हाऊसिंगवरचा बल्ब, LED बल्ब टाकली. बेळगावला थांबलो, उत्तम मिस्त्रीची गाठ घेतली आणि नंतर आलेलो आहे. ऑर्डर दिलेली भेंडीची आणि हाफ शेवभाजी. आता ऑर्डर आल्याच्यानंतर जेवण करणार आहे आणि जाणार आहे भावांनांपुढं. पाटील काय दुपारी आंघोळ मारली, मला उठवलं नाही पाटलांनी. मला आता उद्या सकाळ करावं लागेल. मिरची बिरची आलेली. आता आम्ही जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत जाणार आहे. झोप आली की झोपून टाकणार आहे. भावांना आलो तर राणे बिन्नूरच्या बायपासचा पास केल्यानंतर बघा काय विषय झाला आहे. स्टिअरिंगवर तुटला का काय, फिरली गाडी त्याची, डिवायडरकडे गेलेली. त्याची घेतली शूटिंग, जरा निघालो पुढं. आपला प्रवास पुढं चालूच ठेवला भावांनो. तर मग भावांनो रात्री झोपलो दावणगिरीच्या हिंदुस्थान ढाब्याला. सकाळी उठलो 6 वाजता. माने पाटील आम्ही आंघोळ्या मारल्या. महिना दोन्ही आपल्या बाहेर उभा इथं. आंघोळ्या बिंगोळ्या मारून कपडे बिपडे धुवून राजस्थानी ढाब्यावर आता ऑर्डर दिलेली जेवायचे. आपला भैया 1 नंबर भाजी देतो म्हणून. नाही, जेवण चांगलं आहे. जेवण 1 नंबर भेटतं इथं. आता काय अलंकापुरी खाऊनच मानवूनच वाढायचं आहे, जेवण नसतं. कसं दिसतंय देखणं चुपडं माने पाटील. हां आलं बघा, आमची ऑर्डर आलेली. लिंबू फिंबू दिलंय. हो द्या आता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता तुकाचे. जीवन करी जीवात्मा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर नो हे दानी जय यज्ञ कर्म. कस काय कर्म आहे आमचं. राजस्थानीला सकाळी 10:30ला अनार वाट्यान दाल तडकान चलून द्या राटा वगैरे. तर भावानं जेवण करून उरकून गाड्या सोडल्या. रप पण आलो बघा. नाहीच करून खाली उतरायला लागलं. आता जायचं गोडाऊनला बिडतीला. आलेलो आहे जवळजवळ. थोडं दुपारच्या वाजल्या तर 11:30 भावानं रिपीटच केलं. चित्रदुर्ग गाड्या जेवण करून निघालो. पांग फिरवित. तर भावांनो गाड्या एंट्री केली ते आम्ही 2:30 वाजता. आलेलो आहे आता खाली करून. संध्याकाळच्या वाजल्या 10 भावांनो. दोन्ही बी मंजुळा येतं उभ्यात. माने पाटील इथे आता मारतो चहा, निघतो चिकमंगलोरला. देऊच बाया चाय. तर भावांनो रात्री हसनला झोपलो होतो आम्ही, माने पाटील आणि आम्ही. आणि दिवसभर तिथं बेलूरला सकाळी 10 वाजता थांबल्यावर दिवसभर मी इथे येऊन आराम केला. माने पाटील बेलूरवरनं गेलो डायरेक्ट भरायला. आणि आत्ता मला फोन आला अरुणबाईचा. अरुण शेठ म्हणलं जाऊन द्या, उद्यासाठी लोड आहे. आज अर्धी भरणार आहे, उद्या अर्धी. तर मित्रांनो 4 वाजता मला ऑर्डर भेटली. बरं झालं माझं नशीब. दिवसभर पार्किंगमध्ये होतं भावांनो, पण भेटली मला कशी तरी ऑर्डर आली आहे. लोडिंगला लावली गाडी, चालूच झाली लोडिंग. तर भावांनो आलो तरकारी घ्यायला. आपली मिलमध्ये गाडी आहे भावांनो. तर हे बघा घर बिर असले चालायला कसं 1 नंबर सिस्टीम आहे. रस्ता खालून आहे. असं वाटतंय कुठं बाहेर देशात आल्यासारखं वाटतंय. कर्नाटकमध्ये लयच भारी भावानं सुधारणा व्हायला लागली. महाराष्ट्रात बेकार व्हायला लागला आहे. त्याचं जरा वाईट वाटतंय. आणि असू दे आता, बघू काय राजकारण्यांच्या हातात आहे भावांनो. तर मग भावांनो आलतो परत पार्किंगला. गाडी रात्री इकडं भरायला मिलमध्ये जवळच असल्यामुळं आलतो आपले वस्तादांची गाडी घ्यायला. जोडीदार आहे ते. मैत्री जुळलेली आमची 1-2 वर्ष झालं. ते म्हणले आहे पार्किंगला. आलो मग त्यांची गाडी घ्यायला. त्यांना काय ऑर्डर भेटलेली नाही भावांना. कशी आहे त्यांची मंजुळा बघा. आयचरची 60 गाडी. अनिल मामा नाव आहे त्यांचं. आता
आता चाललोय आपल्या गाडीकडे भावांनो. त्याला मी म्हणलं चला जेवण बिवण करू तिकडं, रात्री बनलेलं आहे आणखी. मामा हो हात करा. भावांना अनिल मामाचा टेम्पो मागास पार्किंग मधनं बसून आलेलो, शोरूमला दाखवला, त्यांचं थोडं काम होतं म्हणून. आता चालले ती मागाशी इथे येऊन त्यांनी जेवण केलं. तेव्हा आपली महिना तिथं झाडाखाली उभा आहे, जेवण केलं आणि त्यांचं काम झालेलं आहे. आता जाणार आहे ते. कांदा देतो म्हणले, कांदा नाही ह्याला आलो मी त्यांच्याकडं. हो तर भावांनो बिल्टी घेतली आणि 3 वाजता निघालो. सोडली मग गाडी भिंगरी करीतच. मग काय आता जायचं या पटकरनं, आपल्याला बी आराम करायचा पुढं जाऊन. उद्या रविवार असल्यामुळं जरा जातो जडून भावांनो. सकाळच्या 6:30 वाजल्यात. इथं नदीवर या गाडीने ओव्हरटेक केलं आणि ड्रायव्हरला काय सुस्ती आली का काय दाचाकला ह्या गाडीला. ही गाडी रस्त्यावर फेल आहे आणि माझी गाडी इथं. आता मी आत्ता आलोय मागणं पाठीमागं, इथं मला नदीवरच ओव्हरटेक केलं भावांनो. गप करणं ड्रायव्हरची नजर गेली पुढच्या गाडीवर, गरबाडून गाडीवर चढवली भाऊने. बघा डिवायडर भरून आणि झालं आत तरी गेलं महालक्ष्मी डाबा. नात करते काय, यायला लागतंय. वाकडची पार्टी आहे, पार्टीवाला म्हणतोय उद्या सकाळ खाली करायला यायलाच लागतंय. हे बघा अर्धा किलो आणलंय, आत्ता खाऊन जर सकाळ उडलं तर खायचंय सकाळ. पण नात करते काय, यायला लागतंय. पार्टीवाला म्हणतोय खाली करायला यायलाच लागतंय. भात बनवलाय, भाकरी पार्सल आणल्यात आणि या जेवायला भावांनो. तर भावांनो रात्री बनवलं होतं शिरवळला जेवण. कामलाकर मामा मी तिथं जेवण केलं आम्ही दोघांनी आणि रात्री तिथं झोपलो. 4:30ला उठून तिथून आलो आणि 6 वाजता इथं येऊन पार्टीच्या दारात थांबलो होतो. तर भावांनो आलेलो मी खाली करायला वाकडला. आशापुरा टिंबर म्हणून दुकान आहे भावांनो, खाली करायला चालू आहे बघा पाठीमागं. बसलोय आता, कधी खाली करून देते काय माहिती. तर भावांनो अशी झाली माझी ट्रिप. ह्या ट्रिपचा ब्लॉग इथं संपला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भावांनो.